नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. अहो, विनम्रता किती! फक्त विग्रह केला शिष्याने, त्याच्यानंतर जे मत मांडले गेलं त्या शिष्याच्या मताला सांख्यशास्त्रामध्ये गुरुमत म्हणून शब्द लिहिलं. फक्त विग्रह केल्यामुळे याला म्हणतात मोठेपण. आपल्या शिष्याने आपल्याला समजून सांगितलंय त्याला गुरु मानणं ही सनातन संस्कृती आहे, ही भारतीय संस्कृती. चुकलात ना मांडणे, नाही आठवलं ना मांडणे. विद्यार्थ्यांनी सांगू द्या, लहान मुलाने सांगू द्या, अंतःकरण विशाल ठेवा. पण जर तुम्ही सतत दुसऱ्यावर दोष देत असाल, दुसऱ्याला जर तुम्ही चुकीचं मानत असाल, सुधारणार नाही कधी आयुष्यामुळे. म्हणून जसे जन्माला आला तसं तुम्हाला मरावं लागेल. अर्जुनाच्या मनात फिक्स आहे युद्ध करायचं नाही, आणि मित्राच्या भावनेने जेव्हा सांगतात तेव्हा ते ऐकू वाटत नाही अर्जुनाला. अर्जुन तर्क देतो युद्ध न करण्यासाठी. मराठी समजून घ्या. आणि वातावरण कुरुक्षेत्रातलं आहे म्हणून पहिल्या दिवशी सांगितलं वातावरण लक्षात घ्या. 2 सैन्य जमा झालेले, मरणाचे प्रसंग आहेत, आणि पांडवातर्फे आशेचं किरण म्हणजे अर्जुन आहेत. कधी कधी तुम्ही बघा, आताच्या भाषेत जर सांगायचं ठरलं ना, 2-3 आऊट झाले तर पब्लिकला एखाद्या क्रिकेटरचा विश्वास असतो की हा आहे तोपर्यंत आपण हरणार, आणि तो जर आऊट झाला तर. तसा अर्जुन आहे आमचा. महाभारताच्या युद्धाचा तो प्राण आहे पांडवाचा, आणि तोच कच खातोय. त्याच्याच मेंदूमध्ये बसलं की युद्ध न केलेलं उत्तम आहे, सगळ्यात घातक आहे, सगळ्यात घातक. आणि मग उत्तर तर काही द्यायला पाहिजे ना. मग तो सिद्धांताच्या आड लपतो, धर्माच्या आड लपतो, आणि ज्ञानाचे तर्क देतो. कळालं तुम्हाला काय बोललो? आणि याच्यासाठी मी काल दृष्टांत सांगितलं तुम्हाला. 50व्या वर्षी लग्न केलं, जिच्याबरोबर कुणी करत नाही तिच्याबरोबर केलं, आणि तर्क द्यायला सुरुवात केली. नाही, कुणी नाही तिला. मग असे एक आहेत का जगामध्ये? धर्माचा आणि बुद्धीचा वापर तर्कासाठी करू नका, घातक आहेत. स्वीकार करा माझी चूक आहे, दुरुस्तीला तुम्हाला चान्स मिळेल. पण चुकीला जर तुम्ही योग्य ठरवत असाल, हा जीवनातला मूर्खपणा आहे, अतिशय मूर्खपणा आहे. हे जीवन आहे, हे ज्ञानोबा आहे. आणि मग अर्जुन काय करतो? आपली चूक आहे तिला तो सजवतो. मी कसा योग्य आहे देवा, जमत नाही मला. गुरुनी हद्वाई महानू बोलले तर्क. आता एक पॉइंट असा आहे तो जगात कुठंच आलेला नाही, तो ज्ञानोबांनी प्रगट केलेला आहे. इतके तर्क दिले, गुरुनी हद्वाई महानुभावान श्रेयो भोगतोम, सगळं सांगितलं. एक पॉइंट असा आला, आणि त्याला मनुष्य म्हणतात बरं का. कृष्ण गप होते. याने सगळे तर्क दिले, आणि कृष्ण कसे होते? गप्प होते. आणि त्या न बोलण्याचा प्रभाव अर्जुनावर पडला. त्याला मनुष्य म्हणतात, त्याला अर्जुन म्हणतात. न बोलण्याचा. तुम्ही तुमच्यातर्फे सगळं सांगितलंय, पण समोरचा माणूस गप्प आहे. गप न बोलण्यामध्ये सुद्धा ताकद पाहिजे. अर्जुनाच्या लक्षात आलं, आपण सगळे तर्क दिले, सगळं केलं, देव रागवलेले आहेत, देव गप्प आहेत, कुठंतरी आपलं चुकतंय. याला मनुष्य म्हणतात. समोरचा माणूस उत्तर देत नाही, आपण तर्क देतोय, आपण प्रश्न देतोय, आपण सगळं देतोय, समोरचा माणूस ऐकत नाही. तो मोठा आहे आणि तो गप बसलेला आहे. गप बसला याचा अर्थ रागवलेला. एवढं कळलं ना, तुमच्या जीवनाचा उद्धार झाला महाराज. काही लागत नाही. मोठा माणूस गप आहे समजायचं तुमच्यावर तो नाराज आहेत. आणि देव रागवला, पहिल्या दिवशी सांगितलं चालतं, संत रागवलेलं चालत नाहीत. मूर्तिमंत देव आहेत ते. त्यांचं सानिध्य मिळणं म्हणजे मूर्तिमंत देवाच्या सानिध्यात, ज्ञानाच्या सानिध्यात राहणं. आणि ते जर रागवले तर ज्ञान आपल्यावर रागवतं. हे कनेक्शन जीवनामध्ये ठेवा. हे जीवन आहे आपलं. गप्प बसल्यानंतर मग मात्र हात टेकतो अर्जुन. जाऊ दे देवा,
मी तुला शरण येतो. काय शब्द आहेत? मी तुला शरण येतो. शिष्यस्ते हम शाधी माम त्वाम प्रपन्नम. मित्राचं नातं तुटलं दुसऱ्या अध्यायामध्ये, आणि दुसऱ्या अध्यायामध्ये गुरु शिष्याचं नातं सुरू झालं. हा भेद लक्षात ठेवा. मित्र आहे, त्याची भाषा वेगळी आहे, त्याचं बोलणं वेगळं आहे, पण आता मित्रालाच गुरु केलं. शिष्यस्ते हम, आणि ते तुम्ही स्वीकारलं पाहिजेत. म्हणून लग्नामध्ये पहिली माळ मुलगी घालत असते, म्हणजे हा नवरा मला मंजूर आहे, जरी मंजूर नसला तरी. आणि मग दुसऱ्यांदा माळ, ठीक आहे तू मला स्वीकारला तर मी तुला शिष्यस्ते हम. अगोदर शिष्यत्व स्वीकारावं लागतं. रस्त्याने जाताना कोणी ज्ञान सांगत नाहीत. जर सांगत असेल तर त्याला ज्ञान मानू नका. रहस्य असतं, टेक्निक असते. शिकवणं वेगळं, रहस्य हातात देणं वेगळं. शिष्यस्ते हम, मी तुझा शिष्य आहे. त्वाम प्रपन्नम माम शाधी. मी, तू प्रसन्न हो आणि प्रसन्न होऊन उपदेश कर. काय शब्द आहेत? प्रसन्न. गुरु प्रसन्न झाले पाहिजे ना. रागवलेले गुरु आहेत आणि त्याच्यातच आपण मागे लागलो, उपदेश करा उपदेश करा, कानाखाली दिली पाहिजे. हे कुठला प्रकार आहेत? प्रसन्न करा आणि प्रसन्नतेतून ज्ञान घ्या. ते ज्ञान तुम्हाला जीवनभर प्रसन्न ठेवतं. हाच ज्ञानोबांचा सिद्धांत आहे. आणि जेव्हा शिष्य म्हणून शरण आला, भाषा बदलली कृष्णाची. आयुष्यभर जो कृष्ण कधी बोलला नाही आपल्या मित्राला, इथून पुढं गीतेची भाषा बदलते. अर्जुना, तू बोलत होतास माझ्याकडे, मी ऐकत होतो, पण तुला सांगू का, मूर्खासारखं बोलत होता. हे शब्द आहे बरं का, मूर्खासारखं बोलत होतास. आणि तू जर आज युद्ध नाही केलं ना, एक एक तर्क भगवंताचे सुद्धा ऐकण्यासारखे आहेत बरं का. आवाच्य वादांश बहुन. आवाच्य शब्दाचा अर्थ आहे शिव्या देणं. अवाच्य वादांश बहुन वदिशंती तवा इथं. ही एक जात आहे बरं का आपल्यामध्ये, उतावीळ जात म्हणतात. जिंकण्याच्या बेतात आलं ना, लगेच पटाके उडवायला सुरुवात करतात, आणि पटाके संपले की कळतंय आपण हारलो म्हणून. कशा करता वाजवले? आणि हा 5000 वर्षापूर्वी महाभारतात आलेला प्रसंग. आजची उतावीळपणा नाही, मानव जातीच्या स्वभावात उतावीळपणा आहेत. ही जी गीता संपली ना, आणि अर्जुन जेव्हा तयार झाला, खूप सुंदर प्रसंग आहेत. 5 जण पांडव उभे होते आणि समोर भीष्माचार्य, द्रोणाचार्य उभे होते. हात बांधले आणि युधिष्ठिर रथातून खाली उतरले आणि सरळ निघाले. बघा, भावाभावात सुद्धा किती एकता असली पाहिजे. हे खूप समजण्यासारखं आहे महाभारतामध्ये. युधिष्ठिरनी आपल्या 4 भावाला काही सांगितलेलं नाही. ते उधरले, हात बांधून निघाले भीष्माचार्याकडे, द्रोणाचार्याकडे. लगेच भीम पाठीमागं, न विचारता का चालला म्हणून. आपल्याकडे भावाचा तर हक्क असतो, हे काय करतोस, मला का सांगत नाही. ही भावाची पद्धत नाही. मोठा भाऊ चाललाय ना हात जोडून, लगेच भीम पाठीमागं. आणि गीता आणि विश्वरूप पाहिलेला अर्जुन सुद्धा एकही शब्द न बोलता त्यांच्या पाठीमागं. हे 3 जण एका लाईनीत चालले की राहिलेले 2 जण लगेच रथातून खाली उतरले. नाही, 5 जण हात बांधून हात जोडून शरण गेले द्रोणाचार्याला, भीष्माचार्याला. मला प्रसंग वेगळा सांगायचा आहे बरं का. आणि जसे 5 निघाले ना, कौरवाच्या सैन्यात असला आनंद झाला महाराज. महाभारतात उल्लेख आहे बरं का, हरले 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 म्हणून असा आवाज झाला. अहो, काही सैनिकांनी कपडे काढून फिरवलेत असे. हे वर्णन आहे महाभारतात, वर्णन आहे हे. हरले, जिंकलो जिंकलो म्हणून. किती उतावीळपणा. आणि हे कशा करता चालले होते? तुम्हाला मारण्यासाठी. तुमची आज्ञा आम्हाला पाहिजे. याला म्हणतात विनम्रता. गुरु बरोबर युद्ध करायचे आहेत, गुरुची परवानगी पाहिजे, गुरुची आज्ञा पाहिजे. इतका मान गुरुमध्ये पाहिजे हो. नाही तर काही काही शिष्य इतके सुंदर, गुरुला काय कळतं हो.
आम्ही केल्यावर चांगलेच म्हणतात. काय म्हणतात ते? आम्ही केल्यावर चांगलेच म्हणतात. म्हणजे तुम्ही किती नालायक आहात हे तुम्हाला माहितीच देत. तुमच्या प्रत्येक, आणि एक लक्षात ठेवा, जो गुरु तुमच्या प्रत्येक कृतीचं समर्थन करतो ना तो बाजारू असतो. जर तुम्ही योग्य आहात, गुरु केला कशासाठी? जर तुम्हाला ज्ञान चांगलं आहे, मग कशा करता गुरु मंत्र घेतला, कशा करता गुरु केला? आणि तुम्हाला जे समजत नाही ते सांगण्यासाठी गुरु आहेत, शिकवण्यासाठी गुरु आहेत ते. ऑलरेडी जर तुम्ही चांगले आहात मग गुरुची गरज काय तुम्हाला? नाही कळत तुम्हाला. आणि एवढा आनंद साजरा करायला सुरुवात केली, जाऊन विनम्रतेने दर्शन घेतलं. मागे प्रसंग सांगितला होता, फक्त आठवण करून दिली तुम्हाला. उतावीळपणा कामाचा नाही. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे अर्जुना, तू जर युद्ध केलं नसतं ना, ह्या सगळ्या नालायक लोकांनी शिव्या दिल्या असत्या. आवाज वादांश बहुन. आणि तुझ्या नावाने जगणारी माणसं आज तुला शिव्या देत म्हटल्या असत्या, भेकड आहेत, घाबरला, चांगलं नाही आहेत. मराठी कळाली का? कधी कधी इच्छा नसताना सुद्धा लोकसंग्रहासाठी काम करावं लागतं. हा दृष्टांत ज्ञानोबा सांगतात आपल्याला. कधी कधी आपली इच्छा नाही आहे पण लोकसंग्रह आहेत. काही काही संतांना चमत्काराची गरज नाही आहे, पण काही काही इतके येडे आहेत, चमत्कार केल्याशिवाय संतच होत नाहीत. मग त्यांना थोडी झलक दाखवावी लागते. कोणाला ज्ञान दाखवावं लागतं, कोणाला चमत्कार दाखवावे लागतात, कोणाला अंगारा द्यावा लागतो, त्याची मानसिकता असते. हार्मोनमध्ये बदल पडतात, आशीर्वाद द्यावा लागतो. पण याचा अर्थ लोकसंग्रहासाठी आहे. पण जिथं ज्ञान आहे, शब्द लक्षात ठेवा, जिथं ज्ञान आहे तिथं शिष्यत्व आलंच पाहिजे. आणि मग अनेक तर्क देत असताना जिथून सुरुवात होते आपल्या ज्ञानाला, त्या ज्ञानाच्या पहिल्या श्लोकामध्ये आपण मूर्ख आहोत हे सिद्ध केलं जातं. असोचानन्व सोच असतो, याला म्हणतात गुरु. अर्जुना, ज्या, समजून घ्या बरं का, विषय खूप छान आहेत. ज्या गोष्टीवर विचार करू नये त्या गोष्टीवर तू विचार करतोस. कधी कधी आपल्या स्वतःमध्ये पहा, आपण कोणत्या गोष्टीवर विचार करतो. मला तर एक एक नमुने असे भेटतात. मागे आलं होतं, पृथ्वी फक्त 5 कोटी वर्ष राहणार आहे. किती वर्ष? हा जगणार किती? 50 गेलेले, त्याचे 20-25 राहिलेले आहेत. याला टेन्शन पृथ्वीचं. म्हणलं बाबा पृथ्वीचं कसं होईल? म्हटलं काय झालं? नाही 5 कोटीच वर्ष राहणार आहे म्हणले. मग तू मेल्यानंतर तुला काय घेणं आहे म्हटलं. नको त्या गोष्टीचा विचार. संस्कृतीचं कसं होईल, लोकांचं कसं होईल, काय जग बदललंय. तू कधी अभ्यास केला जग बदलल्याचा? एकही शोध लावला नाही, एकही सिद्धांत माहीत नाहीत. आणि बदलले कसे काय? अरे तुला लोक मानत नाही कारण की खानदानी मूर्ख आहेस. जग बदललेलं नाही. लक्षात आलं का? जग बदललेलं नाही, मूर्खाला मानत नाही हे मूर्खाला कळालं नाही. आवाज बघा, शब्द कसा आहे, असोचान अनवसोच. ज्या गोष्टीवर विचार, 1000 गोष्टी आहेत बरं का. गल्ली अशी आहेत, गाव सुधारलं पाहिजेत, सुधरतच नाही. नाही बोलू का पुढं? तुझ्या बापाकडून सुधारलं नाही, तू सुधारला. निवडणुकीतले भाषणं असतात हे, गावचं कल्याण केल्याशिवाय राहणार. बोला ना. जास्त बोलत नाही आता, आपला विषय नाही. हा मुद्दा आहे फक्त भाषणाचा. आवाज असोचान अनवसोच असतो. नको त्या गोष्टीवर विचार आहे. आणि ज्ञानोबा याचं खंडन करताना सांगतात, आपुली आपण करा, तू कलेक्टर हो, तू अधिकारी हो, तू संत हो, तू साधक हो. हे झाले नाहीत याचा प्रचार करू नकोस. मराठी कळाली? आळंदी, पंढरपूर या ठिकाणी जा. जे कीर्तन न करणार आहेत ना, मी यांच्याजवळ फार बसतो बरं का.
बिलकुल, कारण की खऱ्या बातम्या तेच सांगतात. ते आमचे वर्तमानपत्र आहेत. ते वर्षभर काय झालं महाराष्ट्रामध्ये फक्त 2 मिनिटं बोला, सगळं सांगतात. मग ते काहीच नाहीत, फक्त ते पत्र आहेत. कोणी काय केलं, कुणाचं कीर्तन पडलं, कुणाचं कीर्तन उठलं, कोण कुठे गेलं, कोणी कुठून काय केलं. कुणाचा अपमान झाला, असोचान. ज्या गोष्टीवर आपण विचार करू नये त्या गोष्टीवर विचार करणं, परमार्थात देऊन. गावामध्ये टोळ भैरव असतात, कोणी किती खाल्लं. मी तर माझा अनुभव सांगतो. एका गावामध्ये एकाने पाईपलाईन करायला सांगितली होती त्याच्या पैशातर्फे. बघा हा शब्द समजण्यासारखा आहे. तर मी एका कॉन्ट्रॅक्टरला दिले पैसे की म्हणलं ही देवस्थानापर्यंत मंदिरापर्यंत पाईपलाईन करून घे. त्याने केली. त्या गावातल्या एका नगाने झेडपीला कंप्लीट केली. सदर पाईपलाईन चांगली झालेली नाही. ती प्रायव्हेट होती हे सुद्धा माहीत. तुम्हाला पण लेट होतं कधी कधी. लेट कळायला पण स्पीड पाहिजे ना कळायला सुद्धा. काय दुसऱ्या सिद्धांतावर विचार करत असताना अर्जुन ते वेळी मागायची होता असं नको व्हायला. पण खाजगी पाईपलाईन आहेत आणि याला वाटतं सरकारची आहे आणि तो इन्क्वायरी बसवतो. बरं, ते इन्क्वायरीला आलेल्या लोकांना माहीत नाहीत. त्यांना वाटतं ही पाईपलाईन कशी का असे ना, ठेकेदार आपल्याला किती देतो ते बघायचे. असोचान, नको त्या गोष्टीवर विचार बंद करा, ही ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते. फक्त आणि फक्त आपला विचार करा. दर दिवस आपलं उत्थान झालं पाहिजे. दर दिवस ज्ञान मिळालं पाहिजेत. जे पैसे कमवतात त्यांचा रोज पैसा वाढला पाहिजे. पैशाला मान देणारे ज्ञानोबा आहेत बरं का. अर्थ आहेत, मोग पुरुषार्थ आहेत. असे भिकारी राहून जमत नाही. खालीवर गुंड्या लावायच्या आणि वैराग्य दाखवायचं आणि शब्दमध्ये गबाळ असलं जीवन जगायला सांगत नाहीत. ऐहिक सुद्धा राज्य पाहिजेत. योग्याचं वर्णन काय महाराज. योग्याची संपदा त्याग आणि उभयलोकी कीर्ती, 16 मान. उभयलोकी कीर्ती, मिरवणुकीचा सोहळा आणि पुन्हा समाजात मान, त्याला म्हणतात भगवान बाबा. इच्छा असो नसो हे घडलंच पाहिजे, त्याला जीवन म्हणतात. अपमान का? तुकोबाराचा अभंग आहे. तुका म्हणे एका मरडेची सरे, उत्तमची उरे जगायचं कशासाठी. आणि ती कीर्ती उरण्यासाठी चांगलं कर्म करावं लागतं. आणि ते चांगलं कर्म करण्याचा पहिला फंडा असोचान, नको त्या गोष्टीवर विचार बंद करा. माझ्या मित्रांनी अभ्यास केला नाही, नका करणं. त्याच्याकडे पैसे नाहीत, तो आजारी पडलेला आहे. एकाने तर मध्यंतरी जेव्हा काही वादविवाद निर्माण झाले त्यांनी मला येऊन सांगितलं, महाराज तुमचं काही खरं नाही. म्हटलं माझं काही हो, तुझं बघ. असोचान, नको त्या गोष्टीवर विचार करू नका. देशाचं, भारताचं राजकारण त्यांचं सगळं व्यवस्थित आहेत. जे गडबड करतायत ना सगळे श्रीमंत आहेत, चर्चा करतायत ते गरीब आहेत. अभ्यास करून बघा, चर्चा करतायत ते गरीब आहेत. त्यांच्यामध्ये समस्या आहेत. ते निघून गेले हेलिकॉप्टरनी. याला घरी जायला गाडी नाहीत, कुणाच तरी 2 व्हीलर पाहतो, बसव रे माग. त्याला म्हणलं अरे 2 सीट आहेत, 3रं सीट नाही बसत, पोलीस अडवतील. मी बघून घेतो ना, मी आमक्याचा आहे. अर्थ कळला का? मी अरे आमक्याचा आहे म्हणण्यापेक्षा देवाचं म्हणा ना. आम्ही भगवान बाबाचे आहोत असं म्हणा ना. आम्ही संताचे आहोत असं म्हणा. अभिमान पाहिजे. चांगल्या माणसाचा आहे हा अभिमान ठेवा. त्याच्यासाठी अवास्तवाचा विचार करू नका, वास्तवाचा विचार करा. इथून गीता सुरुवात होते. इथून गीता अजून लक्षात ठेवा. तो शिष्य झालाय पण मनात पक्क आहे, ऐकायचं नाही. हा 2रा अध्याय. मग त्याला अनेक प्रकारचा तर्क देतात, अनेक सिद्धांत सांगतात.
आणि सांगता सांगता दुसऱ्या अध्यायामध्ये संतांचा पक्ष सांगतात. संत कसे असतात. आता ते संत आहेत महाराज, देवावर राज्य करणारे संत आहेत, संत चांगलेच आहेत. मग अर्जुनाच्या डोक्यामध्ये लक्षात येतं, इथं देवाला पकडता येतं का? अजून ताबा संपलेला नाही. इथं देवा तूच म्हणतोस की संताचं जीवन चांगलं आहे, मग मला युद्धात घालण्यापेक्षा संत कर ना. वयाच्या 80व्या वर्षी नाही, काही माणसं आहेत एवढा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी, निवृत्त झाल्यानंतर कामधंदा नाही, आणि ते आमच्याकडून म्हणतात आम्हाला कीर्तनकार करा. आता काय कीर्तनकार करा? आयुष्यभर 60 वर्ष दुसऱ्या क्षेत्रात गेले आणि आता या क्षेत्रामध्ये तुम्हाला महंत व्हायचंय. रस गेल्यानंतर, बुद्धी संपल्यानंतर. आणि एक जण तर मला म्हणे तुमच्या पोरापेक्षा मी भारी कीर्तन करतो. म्हटलं कर ना. नाही पण जरा वेळ लागेल. मग शायनिंग कोणावर मारतोस? 80व्या वर्षी अर्जुनाचं वय 80 आहेत. आयुष्यभर युद्धात आणि व्यायामात गेलेलं शरीर आहेत. शरीराला वळण लागलेत, बुद्धीला राजकारणाचं वळण लागलेत, युद्धाचे सराव झालेले आहेत, आणि तो सांगतो मला संत व्हायचंय. लक्षात येते? क्षेत्र बदलतंय. चुकीच्या क्षेत्राचा विचार करू नका, म्हणून 3रा अध्याय. अर्जुनाला सांगितलं की अर्जुना तू चुकीचा विचार करतोस, तू संताच्या लाईनीतली तुझी प्रकृती नाही. आता मलाही कळतं काही पोरं खरंच आपल्या क्षेत्रातली नाहीत, पण ते आलेत, घ्या सांभाळून. नाही का? नाहीच अभ्यास करू शकत, काय करणार तुम्ही त्यांना? बरं त्यांना काम सांगितलं तर उत्तम करतात, अभ्यास सांगितल्यानंतर खाली मान घालतात. प्रकृती नाही आहे. भगवंत म्हणतात अर्जुना तुझी प्रकृती नाही, युद्धाची प्रकृती आहे. युद्धासाठी जन्माला आलेला आहे, युद्धाशिवाय तुला पर्याय नाहीत. याला 3रा अध्याय म्हणतात. आणि जर तू ठरवलं की मी युद्ध करणार नाहीत, भगवंत म्हणतात तुझ्या हातातच नाहीत, तुझी प्रकृती नाही. प्रकृती नाही म्हणजे नेमकं काय नाहीत याचा विचार आपण पुढच्या टप्प्यामध्ये करू. पुंडली गवरदे हरी विठ्ठल ज्ञानेश्वर